प्रकारे तर मी टीईटी पास होऊ शकते का, मी सीटीईटी पास होऊ शकते का, नाही ना, तोपर्यंत आपण कुठलीच एक्झाम पास करू शकणार नाही. मला मार्क मिळतील का, पोहोचला की आपला संदेश पुस्तक बघतो, बापरे इतकं मोठं पुस्तक आहे, मी कधी अभ्यास करणार, याला सुरुवात करायची. डायग्राम स्वरूपात, त्यानंतर शॉर्ट ट्रिक स्वरूपात. काल वाचलं नाही तेवढं पुस्तक वाचताना तुम्ही, बापरे मी काय वाचलं होतं मला तर आठवतच नाही, माझा कालचा अभ्यास. तर उद्या जर तुम्ही वेस्ट आणि ईस्ट वाचणार असाल तर तुमच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की साऊथला काय, नॉर्थला काय, उत्तर मी कधी करेल अभ्यास. या ओव्हर थिंकिंगमुळे जेव्हा 24 तास तर सर्वांजवळ असतात, पण त्या 24 तासाचा आपण कसा उपयोग करतो हे. टीईटीचा अभ्यास करणार आहे ताई, सीटेट अभ्यास करणार आहे, आता मी एक्झामची तयारी करणार आहे, पण ताई आम्हाला वेळच मिळत नाही, कारण हाऊसवाईफ आहे, घर, जबाबदाऱ्या, मुलं, या सर्वात एवढं हरवून जातो की आम्हाला वेळच मिळत नाही. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. आणि बघा मी जो काल परवा व्हिडिओ घेऊन आले होते त्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही ज्याही अभ्यास करणार आहे किंवा जोही एक्झाम देणार आहे त्याचं तुम्हाला मी गाईड करू शकेल. असं मला कमेंट करा. तुम्ही भरपूर कमेंट केला की ताई आम्हाला टीईटीचा सिलेबस सांग, ताई आम्ही अभ्यास कसा करावा ते सांग, कोणी म्हणताय टेटचं सांग, कोणी म्हणताय सीटेटचं सांगा. तर सगळं काही आपण घेऊन येऊया. आत्ता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक करा, जेणेकरून फुलाची पाकळी मला मोटिवेशन मिळेल, कारण तुमच्यासारखीच मी आहे, मला देखील मोटिवेशनची खूप गरज आहे, कारण मी स्वतःला ग्रोअप करत आहे. तर चला तर सुरुवात करूया. आज आपण स्वतःला डेव्हलप करणार आहे की मी जिंकू शकते का घरी बसून, आणि ते कशा प्रकारे, तर मी टीईटी पास होऊ शकते का, मी सीटीईटी पास होऊ शकते का, किंवा मी इतर कुठलीही एक्झाम जर देत असेल तर त्यामध्ये मी स्वतःला कशा प्रकारे पास करू शकेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ना, आपल्याला 4-5 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सिलेबस असो किंवा मग स्टडी कसा करायचा असो किंवा मग अभ्यासक्रम असो किंवा मग पेपरचं काही पॅटर्न असो, त्याच्या पहिले का सांगते, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण हा बदल घडवून आणणार नाही ना, तोपर्यंत आपण कुठलीच एक्झाम पास करू शकणार नाही. म्हणून व्हिडिओ पूर्ण आवर्जून बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे की स्वतःला तुम्ही कसं डेव्हलप करू शकणार आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या अभ्यासाला बसणार असाल किंवा कुठली एक्झाम देणार असाल ना, तर सर्वात अगोदर ना स्वतःला शब्दांना इतकं पॉझिटिव्ह अफर्मेशननी विश्वाला सांगा किंवा इतक्या पॉझिटिव्ह अफर्मेशननी युनिवर्सला सांगा की मी आता जोही अभ्यास करणार आहे तो अभ्यास करताना मी माझ्या डोक्यात निगेटिव्ह थॉट येऊ देणार नाही, आणि ती एक्झाम मी पास होणार म्हणजे होणारच. हे का पॉवरफुल आहे, कारण आपणच विश्वाला संदेश देत असतो किंवा देवाजवळ आपण म्हणत असतो, देवा मी पास होईल का, मी तर एवढा अभ्यास करते, मला मार्क मिळतील का. पोहोचला की आपला संदेश युनिवर्सला. देवाला कुठं शब्द माहीत आहे, त्याला तर भावना माहीत आहे ना. आपण कुठली भावना क्रिएट करतोय, मी पास होईल का. इथे शंका आली, म्हणून कुठेही शंकेने सुरुवात न करता कॉन्फिडन्सने सुरुवात केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही अभ्यास करतो ना, असं पुस्तक बघतो, बापरे इतकं मोठं पुस्तक आहे, मी कधी अभ्यास करणार, बापरे या पुस्तकाला मी कधी वाचेल, मला तर वेळच मिळत नाही, माझ्याजवळ तर वेळच नाही आहे. पण अशी सुरुवात करायची नाही. दररोज स्वतःला 5 मिनिटं पुस्तक घ्यायचं, एक पेज वाचायचं. एक पेज वाचल्यानंतर ते पेज आपण असं अंडरलाईन करून ठेवायचं. त्यातले जे पॉईंट्स असतात ते, जेही नोट्स तुम्ही बनवणार असाल किंवा जेही शॉर्ट नोट तुम्ही बनवणार असाल ते शॉर्ट नोट तुमच्या बुकामध्ये लिहायला सुरू करा. त्याने काय होतं, आपण जेही वाचतो ना त्याचा डिटेल अभ्यास करताना आपल्याला समोर पुन्हा एवढं मोठं पुस्तक घ्यायची गरज पडत नाही. आपल्याला फक्त जेवढे नोट्स आपण काढले किंवा ज्याही आपण शॉर्ट ट्रिक काढल्या तेवढ्याच वाचावी लागतात. हे खूप महत्त्वाचं आहे अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी. नंतरचं म्हणजे जोही अभ्यास करणार आहे ना त्याच्यासाठी एक चांगला पेन घ्या, एक रजिस्टर घ्या तुमचं नोट्स करण्यासाठी. फक्त अभ्यासाला बसतो, आज इतिहास वाचलं, उद्या भूगोल वाचलं, परवा मराठी वाचलं, पाहतो तर मग 5 दिवसांनी तुमच्याजवळ त्याचं काहीच प्रूफ नसते की मी काय वाचलं. बरोबर आहे ना. म्हणून जेही वाचणार आहे ना ते असं नोटबुक घ्यायचं, पेन घ्यायचं, थोडं शॉर्ट ट्रिकने लिहायला सुरुवात करायची. डायग्राम स्वरूपात, त्यानंतर शॉर्ट ट्रिक स्वरूपात, शॉर्ट नोट्स स्वरूपात. त्याने काय होतं, आपल्या लक्षात पण राहतो, कारण राईट जो हँड असतो ना तो जेव्हा आपला चालतो ना तेव्हा आपल्या इथे पॉवर मिळते आपल्याला आणि आपल्या लक्षात राहायला इझी जाते. ही तर आपली टेक्निक झाली सायंटिफिक. पण जेव्हाही तुम्ही लिहून ठेवताना दुसऱ्या दिवशी तुम्ही रिवाईज करता अभ्यासाला बसण्याच्या पूर्वी, हा तिसरा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी अभ्यासाला बसताना तेव्हा काय होतं, जेही तुम्ही काल वाचलं नाही तेवढं पुस्तक वाचताना तुम्ही, बापरे मी काय वाचलं होतं मला तर आठवतच नाही, माझा कालचा अभ्यास पूर्ण पाण्यात गेला वाटतं. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं डोकं पूर्ण हँग होऊन जातं. अशा वेळेस काय करायचं, जर थोडं अभ्यासाला बसतो ना, कालचं थोडं रिवाईज जर केलं, आपण क्लिक केलं, जसं की भूगोलाचं असो किंवा EVSचं असो. काय केलं होतं मी, सीटेटचं एक्झाम्पल तुम्हाला सांगते. जर तुम्ही मॅप अभ्यास करणार असाल, जर आज तुम्ही साऊथ किंवा नॉर्थचा अभ्यासला, तर उद्या जर तुम्ही वेस्ट आणि ईस्ट वाचणार असाल तर तुमच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की साऊथला काय आहे, नॉर्थला काय, उत्तर प्रदेश आहे, साऊथला चेन्नई आहे, इकडे काय आहे, इकडे आहे, 7 सिस्टर आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आपला जो रिवाईज पार्ट आहे ना तो क्लिक व्हायला सुरुवात होतो आणि आपला अभ्यास पण छान होतो. नंतरचा पॉईंट म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण
जास्त ओव्हर थिंकिंग करतो. या ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, बापरे माझा स्वयंपाक राहिला, माझा नाश्ता राहिला, मी कधी करेल अभ्यास. या ओव्हर थिंकिंगमुळे जेव्हाही अभ्यासाला बसतो ना, स्वतःला खात्रीच देत नाही की मी अभ्यास करते. फक्त डोक्यात एकच एक विचार घुरतात की मी संध्याकाळी कशाची भाजी करू, माझा बाजार आणायचा राहिला, मुलांचा अभ्यास राहिला, हे येतील तर मला काय म्हणतील, तू तर घरच नाही आवरलं. म्हणजे इतके विचार येतात ना, म्हणजे जेही काही वाचतो ते सगळं म्हणजे विसरून जातो. माझं सगळं एकट्याचंच आहे, माझीच जबाबदारी आहे, इतकं डोक्यात विचार आणतो आणि मग आपला अभ्यास सगळा विसरून जातो, आपल्या पालत्या घागरेवर पाणी फिरतं. आणि मी जेही तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहे ना, हे अभ्यास सुरू करण्यापूर्वी खूप गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही हे पॉईंट अभ्यास सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवणार नाही किंवा अवलंबणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्मार्ट स्टडी करूच शकणार नाही. कारण कुठलीही स्टडी करताना जोपर्यंत स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशननी, पॉझिटिव्ह वेनी आपण स्वतःला सांगणार नाही, तोपर्यंत आपण जगात प्रगतीच करू शकत नाही. आपलं ध्येय पाहिजे, आपले गोल पाहिजे. तुम्ही म्हणता ताई आम्ही अलाराम लावतो पण आम्ही उठूच शकत नाही. का होते असं? कारण तुम्ही अलाराम माझा वाजणार तेव्हा मी उठणार. तुम्ही असं म्हटलं का कधी की माझा गोल आहे, मला अभ्यास करायचा आहे, तर मला उठायचंच आहे. बघा बरं मग तुम्ही कसे उठू शकणार नाही. तुमची झोप ही अतिप्रमाणात होते ताई, मला झोपच खूप येते. का येते? कारण मनात जिद्द, मनात ध्येय नाही. कारण यानंतरची 10 वर्ष मी जर आरशासमोर उभी राहील तर तो आरसा मला म्हणेल, जेव्हा तुला वेळ होता तेव्हा तर तू काहीच केलं नाही गं, आता माझ्यासमोर उभी राहते. तीच वेळ आपल्याला खाईल, तीच वेळ आपल्याला मारून टाकेल. म्हणून कधी स्वतः वेळेला आपल्यावर हावी होऊ देऊ नका. तर आपण वेळेला जिंकू शकतो, आपण वेळेला स्वतःला घडवू शकतो. 24 तास तर सर्वांजवळ असतात, पण त्या 24 तासाचा आपण कसा उपयोग करतो हे आपल्याला ठरवावं लागेल. तर आत्ता एवढं लक्षात ठेवायचं, हे आयुष्य आपलं आहे. इथे स्वतःला डेव्हलप करायचं आहे. जर तुम्ही हे प्रश्न आता जर स्वतःला विचारले नसेल, तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला आवर्जून काही टिप्स सांगणार. तर हे प्रश्न स्वतःला विचारा. त्या ट्रिक्स म्हणजे कुठल्या? मी स्वतःसाठी ध्येय केलं का? मी या मागच्या ज्या 10 वर्षात मी स्वतःसाठी काय केलं? मी समोरच्या 10 वर्षात स्वतःसाठी काय करणार आहे? मी माझी ओळख तयार करण्यासाठी काय करत आहे? की मी फक्त काम करणार आहे? काम करून मला समाधान आहे का? दररोज काहीतरी मी नवीन शिकते का? आणि मला जेही स्वतःला ग्रोअप करायचं आहे त्याच्यासाठी मी धडपडते का? बघा हे प्रश्न स्वतःला विचारून आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, जे मी बोलते ते चुकीचं आहे का? कारण जोपर्यंत बोलू नाही, जोपर्यंत लिहू नाही, तोपर्यंत स्वतःला कसं आपण सुधारू शकणार? तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील सिलेबससोबत किंवा पुढील एखाद्या अभ्यासक्रमासोबत. मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये देखील सांगा की ताई आम्हाला आजच्या व्हिडिओतून हे शिकायला मिळालं, आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे शिकायला आवडेल आणि आम्ही आत्ता या क्षणापासून हा अभ्यास करणार आहे. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जोपासा, बिकॉज यू आर युनिक. तुम्ही स्वतःला कंपॅरिझन करू नका, स्वतःला ग्रोअप करा, स्वतःसाठी झटा. कारण हे आयुष्य तुमचं आहे, तुम्हाला नव्यानं त्याचं पेज लिहायचं आहे. स्वतःचं आयुष्य नव्यानं लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. यू कॅन डू इट, यू कॅन बिलीव्ह इट. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला इतकं मोकळं सोडा, स्वतःला इतके स्मॉल हॅपीनेस जोपासा, जेणेकरून तुम्हाला कोणीच म्हणू शकणार नाही की तू फक्त थांबलेली आहे. त्यांना सांगायचं आहे तुम्हाला, मी थांबलेली नाही, मी चालत आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात मी स्वतः केलेली आहे. बाय.